मी बोरकर गुरुजी, विश्व ज्योतिषाचार्य, ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय, मुक्काम पोस्ट रावेर, जिल्हा जळगाव, महाराष्ट्र 425508 हा रावेरचा पिनकोड नंबर आहे। माझा मोबाईल नंबर आहे 9850015558। आजचा विषय हा ज्योतिषशास्त्रा संबंधित आहेच, कारण संपूर्ण सृष्टीतील, संपूर्ण जगातील असा कोणता विषय नाही की तो ज्योतिषशास्त्रात नाही। ज्योतिषशास्त्र म्हणजे संपूर्ण विश्व, सजीव प्राणी, सजीव मानव, पशु पक्षी, जनावर, त्याप्रमाणे निर्जीव दगड, पहाड, नदी, नाले, आकाश, पाताळ, भूमी, असं हे सर्वव्यापी शास्त्र आहे। पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण चारही दिशांना सामावणारं आकाश, पाताळ या दोन दिशा, आग्नेय, वायुव्य, नैऋत्य अशा या चार दिशा आहेत। अशा दशदिशांचं शास्त्र ज्योतिषशास्त्र आहे। ज्योतिषशास्त्रामध्ये एक कर्म असा विषय आलेला आहे। हा कर्म विषय हा सर्वांना लागू पडणार आहे, लागू असणार आहे, सर्वांचा विषय आहे। मानवी प्राण्यांत आहे, परंतु पशुपक्ष्यांसाठी पण हा कर्म विषय आहेच। गाय ही आपण पवित्र मानतो। गायीचं दर्शन घेतलं आपल्याला पवित्रता लाभते। 33 कोटी देवीचं पूजन करायचं असलं तर गायीचं पूजन करा। आता गायीचं पूजन करत असताना आपल्याला कर्माचा लाभ जर घ्यायचा असेल तर गायीचं पूजन करणं तर आवश्यक आहे, पण त्यासोबत गाय पाळणं पण आवश्यक आहे। गाय पाळायला आपली जागा नसेल, प्लॉटमध्ये संस्कृती आहे, परंतु वर्तमान स्थितीत आपण जर पाहायला गेले आणि मागची पूर्वपीठिका आपण बघितली, जे आमच्या वेळची स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर हे स्वयंपाकाच्या अगोदर एक गो घास तयार करत होते। कुत्र्यासाठी एक घास करत होते आणि एक कावळ्यासाठी। तो ताजा असाचा। पहिला गो घास, लहानशी पोळी, त्याच्यावर भात, वरण, देशी तूप। कुत्र्याचा घास त्याचप्रमाणे, कावळ्याचा घास त्याचप्रमाणे। गाई दाराची आली की तो घास खाऊ घालायचा, परंतु त्यांच्या माहेरी 5-7 गाई पाळलेल्या असायच्या। शेतकऱ्याची मुलगी असल्याने बैल पण असायचे, म्हशी पण असायचे। ते सर्वांना घास घालायचे, परंतु शिळा घास तिने कधीच खाऊ घातला नाही। आजकाल आपण जर बघायला गेले, तुम्ही जर सकाळच्या वेळेला किंवा इतरांच्या वेळेला जर गल्ल्या बोळातून फेरफटका मारला की तिथे जनावर फिरतात गाई, तर अधिकाधिक लोक हे घरातील शीळ अन्न
गायला देतात, 2 दिवसाची उरलेली पोळी भाकरी, आणि मग यो 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 करत बसतात. ती खात नसली तरी तिच्या तोंडात घालतात. कशी बशी त्या गायीने खाल्ली की मग तिची शेपूट तोंडावरून फिरवतात, नमस्कार करतात. असलं कर्माचं पुण्य तुम्हाला कधीच लाभणार नाही. तुम्ही जी पोळी खाऊ शकत नाही, जो घास खाऊ शकत नाही, तो तुम्ही गाईला खाऊ घालता, हे लक्षात ठेवा. नुसत्या गाईला खाऊ घालत नाही, आता 33 कोटी देवी देवतांना खाऊ घालत आहात. पुण्याचा लाभ तर होणार नाही, पण पापत्व तुमचं वाढत जाईल. शिळं अन्न कधीही गायला द्यायचं नसते, कावळ्यांना द्यायचं नसते, कुत्र्याला सुद्धा द्यायचं नसते. गो घास, कावळ्याचा घास, कुत्र्याचा घास हे ताजे स्वयंपाक करण्याच्या अगोदर होणारे. पहिले यांचे घास करायचे आणि बाजूला ठेवायचे, नंतर इतर पोळ्या लाटत बसायच्या, भाजी करत बसायची, जे काही करायचं असेल, अन्नपदार्थ शिजवायचं असेल तर ते नंतर, पण पहिल्या प्रथम त्यांचं. माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांचा हा अट्टहास असा. भिकाऱ्याला तिने कधीही भाकरी तुकडा म्हणून दिलेली नाही आहे. पूर्ण भाकरी द्यायची, भाजी टाकायची, तेल टाकायचं, भाजी नसली तर गावरानी तुपाचा गोळा आणि साखरही टाकायची, गूळ टाकायची. मग अशाच, आणि हे काम बहुतेक स्त्रियांचं असते. मग अशा कार्य करणाऱ्या स्त्रियांना सौभाग्यवती योग लाभतो. स्वर्गारोहण यांचं होते. कारण की काय, कावळा हा यमकारकांचा दूत आहे, कुत्रा पण यमकारक आहे, आणि कुत्रा यमकारक असत असताना गाय पण दैवत्वाची आहे. चौथा प्राणी गिधाड असतो, पण गिधाड नाही आहे. खेड्यावर गिधाडं असायची, त्यावेळेला ती जायची, मी बघायचो. कारण शेतात जाऊन ती घास ठेवायची, शेती जवळ होती. माझ्या घराण्यामध्ये सर्व स्त्रिया ह्या विधवा योग झालेला आहे. म्हणजे पती पुरुष अगोदर निधन झालं आणि मग स्त्रिया राहिल्या. मी नेहमी सांगायचो, ती पण म्हणायची की मी सौभाग्यवती जाईल. मी पण म्हटलं की तू पण सौभाग्यवती जाणार, तू हा नियम बदलवणार. परंतु 1 महिन्यानंतर माझे मोठे भाऊ गेले आणि माझी वहिनी विधवा झाली. आता हे मृत्यू येणं आपल्या हातात नसते, हे तितकंच खरं आहे. पण मृत्यू हा कर्मावर आधारित असतो, हे पण तितकंच खरं आहे. ॲक्सिडेंटमध्ये, अपघातामध्ये, आत्महत्यामध्ये, पाण्यात बुडून मृत्यू, दवाखान्यात मृत्यू, नैसर्गिक मृत्यू. आता वर्तमान स्थितीमध्ये आपण जर पाहिलं, एखाद्याने खून केला तर खुनी जो असतो त्याला ते भोगावं लागेल. त्याचा जन्म पशुपक्षामध्येच होईल, खास करून बकरीमध्ये होईल की ज्याचं मान छाटली जाईल, कोंबडीमध्ये होईल की त्याची मान पिरगळली जाईल. मृत्यूत जे कारणीभूत होतात ते वर्तमान स्थितीमध्ये आपण जर पाहायला गेले तर आता पैशाच्या लोभाने, स्वार्थाच्या हेतूने मेडिकल क्षेत्राच्या द्वारे पण मृत्यू होऊ लागलेले आहेत. क्रिटिकल हॉस्पिटल
ICU हॉस्पिटल याच्यामध्ये भरती झालेले लोक आणि मृत्यू झालेली संख्या हे तपासण्याचे योग, शोधण्याचे योग कारण आहे. अशी जी मंडळी मृत्यूस कारणीभूत होतात त्यांचं प्रमाणपत्र रद्द केलं पाहिजे, निलंबित केलं पाहिजे, त्यांची प्रॅक्टिस रोखली पाहिजे. एखादा कारकून असतो, काही थोडासा भ्रष्टाचारात सापडला, अनैतिकेच्यात सापडला की त्याला निलंबित केलं जाते, कामावरून दूर केलं जाते. मग ह्या लोकांना का नाही करत? त्यांना प्रॅक्टिसची मुभा का दिली जाते? तर हा कर्मगतीचा हिशोब त्यांनाही द्यावा लागणार आहे एक दिवस. याच्यानंतर आपल्याला बघायला हवं, श्राद्ध हा एक विषय असा आहे की तो आपल्या सर्वांशी निगडीत आहे. श्राद्ध हे कोणाचं करावं लागते? तर आईवडिलांचंच, आजोबा आजींचं, पणजोबा पणजीचं. दुर्दैवाने एखादा मुलगा मृत्यू झाला, सुनबाई मृत्यू झाली, मुलगी मृत्यू झाली, नातू मृत्यू झाला, त्यांचंही श्राद्धच करावं लागते. वाडवडिलांचं श्राद्ध करावं लागते असं नाही, जो निधन झाला त्याचं पण श्राद्ध करावंच लागते. म्हणून हा मर्तिक विधी जो आहे हा फार महत्वाचा, अति दक्षता घेण्याचा विधी आहे. पुष्कळशे लोक 3 दिवसात सुतक आटोपतात, ही चुकीची गोष्ट आहे. मला मुळीच पटत नाही. ज्यांनी तुम्हाला हयातभर लहानाचं मोठं केलं आहे, संपूर्ण आयुष्य तुमच्यासाठी वाया घातलेलं आहे, खर्ची घातलेला आहे, आणि तुम्ही त्यांच्यासाठी 16 दिवस देऊ शकत नाही. किती मनुष्य स्वार्थ झाला आहे आपल्याच नातेवाईकाबाबत. इतरांचं सोडा, मग काय याचे परिणाम काय होतील? अशी माणसं स्वार्थच होतील, भ्रष्टाचारीच होतील. अस्थी जिथे विसर्जन केलेलं आहे तिथे वर्ष श्राद्ध करायला पाहिजे. त्याच्यानंतर श्री निधन झालं, जशी माझी पत्नी निधन झालं म्हणून मातृगयाला, वडील निधन झाले तर मग पितृगया बिहारला श्राद्ध हे करायला पाहिजे, वार्षिक 12वं श्राद्ध. आणि श्राद्धाच्या दिवशी जेवढे आपलं वंश आहे तो सर्वांनी हजर राहिलं पाहिजे. निधनाच्या वेळेला, अग्निडागाच्या वेळेला, दफनविधीच्या वेळेला ज्याच्या समाजाप्रमाणे, धर्माप्रमाणे जे विधी, अंत्यविधी असतील त्या त्या प्रमाणात सर्वांनीच हजर राहिलं पाहिजे. परंतु काय होते, त्याची परीक्षा आहे, तो 11वीत आहे, 12वीत आहे, वकिलीची परीक्षा देतोय, सिव्हिल इंजिनियरची आहे, डॉक्टरची आहे, त्यांना राहू द्या, येऊ नका देऊ. 1 वर्ष वाया गेलं तरी चालेल मी म्हणतो, परंतु ह्या अशा गुणाला माफी नाही. जिथे स्वार्थ आहे तिथे कर्माचा हिशोब तुमच्या बाजूने कधीच लिहिला जाणार नाही. स्वार्थ आहे तिथे श्रद्धा नाही. श्राद्धाच्या वेळेला हजर राहणं अत्यंत महत्त्वाचं असतं. सर्वांनीच न राहणं म्हणजे या गुन्ह्याला माफी नाही. त्याचप्रमाणे आई वडिलांची पण कर्तव्य असतात, मुलांविषयी, नातवांविषयी, पंटीविषयी, पंटूविषयी. आणि बहुतांशी आई वडील आपलं कर्तव्य हे पार पाडतच असतात. असे जगातले कुठलेही आई वडील नाही, एखाद दुखाट असतील, व्याभिचारी, अनैतिकरित्या जन्म झाला असेल, उकिरड्यावर मूल टाकलं असेल, गाडीमध्ये प्लॅटफॉर्मवर सोडलं असेल, असे पण आईबाप असतात. नसतात असं नाही, परंतु ते आईबाप नाही, ते जनावरांच्या पेक्षाही खालची आहे.
त्यांनाही भोग भोगावाच लागणार आहे. पण बहुसंख्य संपूर्ण आईवडील हे लहान मुलांसाठी, आपल्या बापत्यासाठी, आपल्या बाळासाठी संपूर्णपणे आयुष्य वेचित असतात. नवस करतात, यावस करतात, दवाखान्यात घेऊन जातात, शाळेत पाठवून घेऊन जातात, नोकरी लावतात, व्यवसाय थाटून देतात. दोनाचे चार हात म्हणजे विवाहसुद्धा करून देतात. त्यांची मुलंसुद्धा सांभाळतात, मुलांची मुलं पण सांभाळतात. एवढं मोठं आईवडील कर्तव्य करत असताना मात्र मुलं काय करतात? आईवडील 4 मुलांना, 4 सुनांना, त्यांच्या नातवांना वागू शकतात आणि एवढं खटलं मात्र 2च आईवडिलांना वागू शकत नाही. अशीही न वागवणारी अपत्य दोषात्मक कर्म निश्चितच लिहिलं जाईल. आणि याच्यामध्ये जर वडिलांचं निधन झालं, आई राहिली, आईचं निधन झालं, वडील राहिले, तर एकांना सुद्धा वागवता येत नाही. आता यांना शब्द कोणता वापरावा? नपुसकाचा. मग यांचा जन्म पुढे तोच होतो. गरुड पुराणामध्ये हे याचा स्पष्ट उल्लेख आहे. गरुड पुराणामध्ये आपण जे कर्म करतो तर आपल्याला पुढची योनी कशी मिळेल, काय मिळेल याचं वर्णन अगदीच आहे. गरुड पुराण संक्षिप्त वाचू नका, पूर्ण असलेलं गरुड पुराण घ्या. एखादा खाटीक असला, अहोरात्र प्राण्यांची हत्या करतोय, उद्याच्या दिवशी त्याला बकरी बनवून वंशाचा मिळणारच आहे. पापी नजर आहे, अशुभ नजर आहे, वाचा खराब आहे, याचे भोग त्याप्रमाणे होतच असतात. काही याला अपवादात्मक पण असतात, त्याबद्दल वाद नाही. शारीरिक दोषाप्रमाणे कर्म ला परमेश्वर सुद्धा हात घालू शकत नाही. एखाद्या मुलाने आई वडिलांना त्रास दिलेला आहे, दूरवर निघून गेला, विवाह झाल्यावर आई वडील गावाकडे आहे, आई वडील घरी आहे आणि हे मौज मजा करायला गेले आहे, तीर्थयात्रेला गेले आहे, पर्यटन केलं आहे, प्रायव्हसीला गेले आहे. पुष्कळशे त्या तरुण मंडळी म्हणतात आम्हाला प्रायव्हसी पाहिजे, तुम्ही घरी बसा. अरे प्रायव्हसी म्हणजे काय याचा अर्थ तरी मला सांगा. आईवडील सोबत असताना लॉजमध्ये राहिलं तर तुमची खोली वेगळी असते, आईवडिलांची खोली वेगळी असते, मग प्रायव्हसी आहेच तुम्हाला. का रस्त्याने हिंडत असताना तुम्ही बिना कपड्याने हिंडतात? प्रायव्हसी म्हणजे काय? प्रायव्हसी म्हणजे लज्जास्पद वागणं असा तुमचा अर्थ असेल की आपल्या आईवडिलांनी पाहू नये, सासू सासऱ्याने पाहू नये. आता पाहू नये म्हणजे ते पापच आहे की नाही, अशुभच आहे की नाही? इतरांनी पाहावं, इतरांना तुम्ही दाखवावं. मग इथे कर्म लिहिले जाते. आता तुम्ही मी संशोधनाचा विषय सांगतो तुम्हाला. ज्या वेळेला तीर्थयात्रेच्या ठिकाणी असतात, कुंभमेळा भरतो, प्रयागराजला किती लोक मेले सरकारला माहीत, आकडे कसे आहे कोणास ठाऊक. एखाद्या तीर्थयात्रेला जाताना गाडीचा अपघात होतो, मृत्युमुखी पडतात, चेंगराचे नाहीसा होतात, अग्नी लागते मांडवाला, अग्नीत नाहीसे होतात. या ठिकाणी बघा त्यांच्यासोबत आई वडील नसतातच. कारण नशीब दैव घरी आहे आणि तुम्ही यात्रेला जात आहात, प्रायव्हसीला जात आहात, औसी मौजेला जात आहात. मग तुमचं दैवत जर घरी आहे तर तुम्ही तिथे सुरक्षित कसे राहाल? रोकडा प्रश्न आहे. अशांचे मृत्युमुखी तुम्ही जर आपण परीक्षण केलं तर त्याच्यात आईवडील नसतात.
बघून घ्या. प्रयागराजला एवढे शेकडो लोक मेले का हजारो मेले कोणास ठाऊक. त्याच्यात आई वडील नाही, म्हातारे कोतारे नव्हतेच. इथे एका खेडेगावामध्ये 17 ते 18 लोक गेले होते, तरुण मंडळी गेली होती. म्हातारे कोतारे घरी राहिले होते आणि एका मोठ्या नदीमध्ये सर्वजण बुडाले. कारण आई वडील हे दैवत घरी होतं, नशीब घरी होतं, तुमचं सूत्र घरी होतं, मूळ घरी होतं आणि तुम्ही गेले होते. मग नशिबाने आता याच्यामधून आपण आणखी एक शोधण्याचा प्रयत्न केला जर कर्माचा, तर दैवत घरी आहे. मग हे गेलेली मृत्युमुखी पडलेली लोक हे पुण्य त्यांच्या पाठीशी का नाही आलं? त्यांना का वाचवू शकलं नाही? त्यांचं कर्म जर असेल तर ते जीवित अवस्थेत का राहिले नाही? याचाच अर्थ की त्यांच्या घरात सुद्धा त्यांनी अत्यंत संचित जे होतं ते अशुभच होतं, ते साठवलेलं होतं. म्हणून शेवट नियतीला कर्माला त्यांचा मृत्यू घ्यावा लागला की आता बस झालं, यांचं अशुभत्व फार झालं, आईवडिलांना खूप त्रास दिलेला आहे, आता सहन करण्याच्या पलीकडची गोष्ट झालेली आहे. म्हणून कर्माने मृत्यू घेतला, प्राण घेतला, मृत्यू दिला. श्रावण बाळ आजकाल दिसत नाही, फार थोडे आहेत. राहुल नरेंद्र पाटील खिरोदा सावदा हा श्रावण बाळ मुलगा आहे. आई वडिलांची सेवा करणारा मुलगा आहे. प्रफुल्ल पाटील हा दुसरा मुलगा माझ्याकडे येणार आहे, तो पण आई वडिलांची सेवा करणार आहे. पाहुण्यांची सरबाई करणारा तो मुलगा आहे. लहानसा आहे, सरकारी दवाखान्यात काम करतो. राहुल पाटील हे केमिकल कंपनीमध्ये अधिकारी पदावर आहेत, परंतु अधिकारी पदाचा त्यांना जोम नाही किंवा गर्व नाही, शालीनतेने त्यांचं वागणं आहे. पण अशी मुलं फार थोडी पाहायला मिळतात. खऱ्या अर्थाने वर्तमान स्थितीत काय चुकत आहे की आता विवाह ही एक समस्या झालेली आहे. विवाह ही एक समस्या झाली असल्या कारणाने इथे मग गुणसूत्रानुसार विवाह होत नाही आहे. मग कुठली तरी बाजू, सोन्याला पितळाची बाजू जोडली जाते आहे आणि याच्यातून मग जी काही संतती निर्माण होईल कशी. घोडा आणि गाढव यांचं संकरित म्हणजे खेचर निर्माण होते. आपण पाहतो जे तीर्थक्षेत्री यात्राधामला, केदारनाथला, बद्रीनाथला खेचर असतात, ती खेचर ते संकरित आहे. मग हे संकरित संतती निर्माण होते. गोत्राप्रमाणे जर झालं तर ते उत्कृष्ट होते. गोत्र आपण पाहिलं तर पूर्वी मामाचं गोत्र पाहत होते, यांच्या घरामध्ये मुली कशा वागतात, संसार कसा करतात, मुलांकडे बघत होते की यांच्याकडे काय व्यसनगिसनं आहेत का, चालीरीती कशा आहे. खास करून मुलाकडील लोक याचं जास्त परीक्षण करत होते. परंतु आता ते सगळं बाजूला पडलं आणि विवाह नको त्याच्याशी होऊ लागला आणि याच्यातून येणारी संतती काय होईल. पूर्वी जात पंचायती होत्या, जात पंचायतीचे पण निवाडे होत होते, ते जातीपुरते होते. आजही नाही पंचायती आहे, परंतु त्यांना अधिकार नाही. ते फक्त विवाह मेळाव्यापुरते, हळदी कुंकापुरते झालेले राहिले. त्यांना कायदा परवानगी देत नाही. पण पूर्वीच्या काळी त्याच्यावरच समाज चालत होता, कुटुंब चालत होते, जाती चालत होत्या, धर्म चालत होता.
आणि त्यावेळेला आपण बघितलं तर ते सुखावह होते आजच्यापेक्षा अधिक, असं कोणालाही मान्य करावं लागेल. आता आपल्याला गणपतीचं उदाहरण आपण देवतेचं घेतलं. 33 कोटी देवतांपेक्षा गणपतीला आद्यमान आहे. लग्नाची चिठ्ठी पहिले गणपतीला, अपत्य झालं पहिलं दर्शन गणपतीचं, विवाह करायचा असेल तर पहिलं गणपतीचं पूजन, सत्यनारायण साधा करायचा असला तरी गणपतीचं पूजन, प्रवेशद्वारावर गणपतीचं चित्र, देवघरामध्ये गणपती आवश्यक. मग गणपतीला प्रथम पूजेचा मान का मिळाला? तो त्यांनी आई वडिलांची प्रदक्षिणा केली, आई वडिलांना पूजन केलं आणि कार्तिक स्वामी जगहिंडाला गेले. आणि म्हणूनच गणपतीला आई वडिलांमुळेच महत्त्व दिल्यामुळेच प्रथम पूजेचा मान मिळाला. हे गणपतीने आपल्याला सांगितलं आहे. मग प्रत्येकाने हेच पाळलं पाहिजे की प्रथम आई वडिलाचं पूजन, नंतर देवी देवतांचं पूजन, नंतर संतांचं पूजन आणि नंतर शेवटी महाराजांचं पूजन. आता आपल्याला जे काही देणार आहे ते परमेश्वर देतो. महाराज काही देत नाही, कधी देणार नाही. कारण महाराजांनी परमेश्वराला मागणी घातलेली आहे. महाराजांनी देवी देवतांचं पूजन केलेलं आहे. आपल्याला जन्माचा दाखला पाहिजे आहे, सर्टिफिकेट पाहिजे आहे तहसीलदाराकडून. आपण कारकुनाजवळ अर्ज देतो, परंतु आपल्याला जो दाखला मिळतो त्याच्यावर तहसीलदाराची सही लागते असते, कारकुनाची नाही. मग तुम्हाला देणार आहे ते परमेश्वर देणार आहे, महाराज नाही. महाराजांना देण्याचा अधिकारच नाही. म्हणूनच 33 कोटी देवाची कल्पना हिंदू संस्कृतीमध्ये आहे. इस्लाम संस्कृतीमध्ये अल्लाह आहे एकच, ख्रिश्चन संस्कृतीमध्ये येशू ख्रिस्त आहे एकच. धर्मात आहे, पण सर्व धर्म हे सारखे आहे. खरं बोलावं, खोटं बोलू नये, चोरी करू नये, लबाडी करू नये, हे सर्व धर्म सांगतात. चांगल्याचा मार्ग सांगणारे धर्म असतात. मग आपल्याला देण्याच्या सर्टिफिकेटवर आपल्याला देवाची स्वाक्षरी लागणार आहे, देवच आपल्याला देणार आहे. पण पहिले प्रथम तुम्ही माता पिताचं पूजन, माता पितांची सेवा. पुंडलिकाने विठोबासाठी वीट फेकली होती. विठोबा त्या विटेवर उभे राहा, मी आई वडिलांची सेवा करतो आहे. हे संतांनी आपल्याला सांगितल्यावरही तुम्ही असं का वागता? गणपतीचं ऐकत नाही, संतांचं ऐकत नाही, तुमच्या बुद्धीने तुम्ही ऐकतात. मग इथे कर्माचा हिशोब होणार आहे. आज नाही उद्या, उद्या नाही परवा, शेवटाच्या नंतर सुद्धा. माझ्या एक पाहण्यामध्ये आहे, तो मुलगा आई वडिलांना म्हणे तुम्ही मेले तरी मी तुमच्या अंत्यसंस्कारात येणार नाही. मी तिथे होतो, मी तथास्तु म्हटलं. मला लोक म्हणे का हो तुम्ही यांना आशीर्वाद कसा दिला? म्हटलं मला आशीर्वाद जो आहे तो तुम्हाला मागून कळेल. मुलाने सांगितलं आई वडिलांना की मी तुमच्या अंत्यसंस्कारात येणार नाही. खरोखरच तो मुलगा आला नाही. आता तुम्ही म्हणाल याचं कौतुक करता नाही. त्या मुलाचं निधन अगोदर झालं, आई वडिलांच्या अगोदर ॲक्सिडेंटमध्ये गेला. मग आता ते प्रेत थोडीच येणार आहे आई वडिलांच्या अंत्यसंस्काराला. तुम्हीच तुमच्या शब्दाने मागून घेतलेला आहे. म्हणून मी त्या ठिकाणी गर्भित अवस्थेत म्हटलं होतं की तथास्तु. पुष्कळशे लोक घर बांधतात, गाडी घेतात, वाहन घेतात, बायकोचे दागिने गहाण ठेवले, कर्ज काढलं, सासूकडून आणले, सासऱ्याकडून आणले,
असं एकही जण मला मिळालं नाही की आईवडिलांनी दिले म्हणून. पहा, देतात आईवडील आणि हे चोर सांगतात दुसऱ्याची नावं. आता या ठिकाणी हे लक्षात घ्या, लक्ष्मी जर आईवडिलांची आहे, संपत्ती आईवडिलांची आहे, धनसंपत्ती आईवडिलांची आहे, पैसे आईवडिलांचे आहे, आणि तुम्ही सांगता, याचा अर्थ ती तुमची नाही. मग इथे लक्ष्मीनारायण विचार करता की हा मनुष्य, हा पोरगा, ही सोनबाई आपल्याला आपलंसं म्हणत नाही, मग आपण याच्याजवळ राहावं कसं? मग ती लक्ष्मी निघून जाते नाराजीने. आणि याला कारण तुम्हीच आहात. तुम्हीच सांगतात की हे दुसऱ्याचं आहे. मग दुसऱ्याचं आहे तर दुसऱ्याच्या घरी जाणार. म्हणून लक्ष्मीच्या बाबतीत खोटं बोलणं अत्यंत घातक आहे. उत्पन्न आला नाही, नफा आला नाही, धंदा चालत नाही, नोकरीचे पगार लफवाचे, हे सगळं पापत्वाकडे जाणारे मार्ग आहे. आणि हा लक्ष्मीचा अपमान आहे. आणि आज लक्ष्मी सर्वश्रेष्ठ आहे. मग ह्या चोरलेल्या म्हणा, लपवलेल्या म्हणा, खोटं बोलणाऱ्या लक्ष्मीचा उपयोग तुम्ही ज्या ज्या कारणासाठी कराल, ती कारण कधीही सिद्ध होत नाही. एकाच पिढीमध्ये आपण बघितलं की घराण्याच्या घराणे बुडाले. ते का? ते ह्याचमुळे, अशा कारणामुळे. संशोधनाचा विषय बघून घ्या. आपल्या गावामध्ये, समाजामध्ये एक पिढी, दोन पिढी, तिसऱ्या पिढीत काही नाही, शून्य, पाठी पुसली गेली. मग असं का घडते? वडील अंगठे छाप होते, अंगठे बहादर होते, त्यांची कमाई होती, मुलं शिकलेली आहे, BCom MCom झाली आहे, CA झालेली, काही अर्थतज्ञ आहे, अर्थव्यवहारी आहे, दुकान चालत नाही, व्यवहार चालत नाही, समजत नाही. टमाटे खाली ठेवावे, वरती बटाटे ठेवावे आणणारे बाई, सोनबाई, मुलगी. व्यवहार चतुरता कुठे आहे? कुठेच नाही. मग कर्म हा जे गतीचा प्रकार आहे, आईवडिलांनी कितीही आशीर्वाद दिले समजा, परंतु आईवडिलांनी आशीर्वाद देण्याचा त्यांना अधिकार असला तरी कर्मगती मात्र लिहिणारी दुसरीच असते. त्या कर्मगतीचा जो हिशोब आहे तो वेगळाच असतो. 33 कोटी देवतांच्या एकाही देवाला कर्मगतीमध्ये हात घालण्याचा अधिकार मुळीच नाही. 14 वर्ष वनवास रामाला का भोगावा लागला? दशरथाचा मृत्यू रामाच्या सोबत असताना का झाला नाही? गणपतीचा शिरेछेद स्वतः का झाला? काही साडेसातीचे प्रकार, काही कर्माचे प्रकार, काही दोषाचे प्रकार, काही अवहेलनाचे प्रकार, म्हणजे कर्मगतीच्या हिशोबाप्रमाणे पुढे हे होणारच. म्हणून कर्मगती ही श्रेष्ठ आहे. म्हणून सर्वांना मला सांगायचं आहे की तुम्ही कितीही झालं, आपल्याला समजा 1 रुपया संसाराला लागत असताना आपल्याला 2 रुपये मिळत आहेत, तर 4 रुपये मिळवण्याचा प्रयत्न आपण कधीही करू नये. आपल्याला इथेच संपत्ती ठेवून जायचं आहे. पुष्कळशे लोक कथा, कीर्तन, प्रवचन करणारे लाखो रुपये घेतात आणि लोक टीकाही टिप्पणी करतात. कथा कीर्तनामधून त्याग करावं सांगणारे लोक लाखो रुपये घेतात. बरोबर नाही ही गोष्ट. वास्तविकता कथा कीर्तन हे विनामूल्य करावं असं शास्त्र सांगते. माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर स्वर्गारोहण गेली. तिच्या कपाटामध्ये 1 रुपया निघाला नाही, 1 गुंज सोनं पण निघालं नाही. 500 रुपयाच्या आत सगळं ड्रेस होता. पहिले साडी घालायची, परंतु संधिवात असल्याकारणाने ब्लाऊज घालता येत नव्हतं, म्हणून गाऊन घालत होती, तोही 500 रुपयाच्या आत.
मुलांची ज्वेलरची शॉप आहे, परंतु स्वतः 20 रुपयाचं बेंटेक्सचं घालत होती. किती निस्वार्थ आहे. त्यागी होती, म्हणूनच पूजनीय होती, म्हणूनच सौभाग्यवती झाली. तुम्ही ह्या जन्मात पुष्कळशे दागिने घालून घेतले, म्हातारपणी घालायला मिळणार नाही. रेशन कार्ड ठरलेलं आहे की आपल्याला 10 पोती साखर खायची आहे पूर्ण आयुष्यात. तुम्ही 10-20 वर्षातच 10 पोती साखर खाऊन टाकलं की मध्ये मग तुम्हाला डायबिटीस होईल, मधुमेह होईल. डॉक्टर लोक म्हणते आता साखर म्हटली तरी मरा. म्हणजे जेवढं कर्मात आहे, नशिबात आहे, तेवढंच तुम्ही अधिक कराल तर ते चालणार नाही. लक्ष्मीचा अपमान केलेला कधीच चालत नाही. मी कधीही लक्ष्मीबाबत असं बोललो नाही. हे माझे पैसे आहे, मी कमवलेले आहे, माझ्या बाईने कमवलेले आहे, आम्ही दोघांनी मिळवलेले आहे असं मी सांगत होतो. आमच्या आईवडिलांचे आहे. यश माझं नाही, गुरुजींचं यश आहे की त्यांनी मला चांगलं शिकवलं म्हणून मी प्रथम क्रमाने उत्तीर्ण झालो असं म्हणणारा विद्यार्थी आदर्श आहे. हे माझी गाडी आहे, हे माझा बंगला आहे, हे सगळं माझ्या आईवडिलांचं आहे असं सांगणारा हा सुपुत्र आहे. हे माझ्या बायकोची कमाई आहे, माझी कमाई असं म्हणणारा हा कुपुत्र आहे. पुष्कळशा वेळेला माझ्या मुलांची ज्वेलरची दुकानं काही महाभाग येतात. लग्नाची चिठ्ठी मुलांच्या नावाने दिलं जाते. मी बसलेलो आहे बाजूला, मुलांना स्वागताचं बोलवलं जाते, माझ्याकडे पाहतो आणि निघून तुम्ही पण या म्हणतो. आता हा मनुष्य किती संस्कृतीशील आहे आपल्याला कळलं पाहिजे. वडिलांच्या पत्रिकेवर, बापाच्या पत्रिकेवर मुलगा जाऊ शकतो, पण मुलाच्या पत्रिकेवर आई वडील कधीच जाऊ शकत नाही लग्नाला. काय त्याचा विवाह सोहळा कामाचा. संस्कृतीशील माणसं नाही आहे. पण इथे अजूनही एक चुकते की मुलांनी म्हणायला पाहिजे की बाबांच्या नावे पत्रिका लिहा. अशी मुलं आहे, आदर्श आहे, नाही असं नाही. अनिल बापनाजी जळगावचे ज्वेलरचे शो, जेव्हा आई वडील त्यांच्या दुकानामध्ये येत होते व्यवसायाच्या जागी, त्यावेळेला ते सीट रिकामी करून देत होते आणि तिथे वडिलांना बसत होते आणि आल्याबरोबर नमस्कार करत होते आई वडिलांचे. आता अशी महाभाग आहे, दुसरीकडे जातात, वडील असले, आई वडील असले तर त्या दुसरीकडच्या लोकांना नमस्कार करता आई वडिलांना नमस्कार करतच नाही. जाणकार जाणतो तुमची संस्कृती काय आहे. अशामुळे लग्नसुद्धा नाकारले गेलेले आहे. त्या मुलाने मुलीच्या आईवडिलांचा नमस्कार केला आणि त्याच्या आईवडिलांचा नमस्कार केला नाही, म्हणून त्या मुलीने स्पष्ट नकार दिला, मला हा नवरा नको. दुसऱ्या एका प्रकरणामध्ये साखरपुडा झाला आणि मग फंक्शन ठरलं हॉटेलमध्ये. त्या मुलीने हाताने मेनू कार्ड हातात घेतलं आणि ऑर्डर केली. आई वडील बाजूला बसले. होणाऱ्या पतीला विचारलं नाही, होणाऱ्या पतीच्या वडिलांना आई वडिलांना विचारलं नाही, म्हणजे सासू सासऱ्यांना विचारलं नाही. मुलाने स्पष्ट नकार दिला, साखरपुडा तिथेच तोडला. आम्हाला ही अशी असंस्कृतीशील मुलगी अजिबात नको. असे पण आहेच. काही प्रमाणात संस्कृती टिकवणारे लोक आहे, अशाकडे पाहून आनंद वाटतो आणि शिकण्यासारखी गोष्ट आहेच, पण शिकवायची गरज नसावी खऱ्या अर्थाने. असो,
आजचा कार्य इथे आपण थांबूया. माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया. मला असं वाटते सुरुवातीला मी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन केलं नाही असं मला स्मरते. म्हणून पुनश्च माझी पत्नी माझी गुरुवर्य स्वर्गीय सौ निर्मलाबाई यांना अभिवादन करतो आणि आजच्या कार्याला समापन करतो.